श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार. खरं तर मागच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आपण मेरे डोलना ह्या गाण्याचा EM0 म्हणजे ह्या गाण्यामध्ये वाजलेल्या काही तिया शिकवण्याचा प्रयत्न केला. मागच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मेरे डोलना या गाण्याचा रिदम आणि गाण्यामधील एक तिहाई आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावा. नम्र विनंती एवढीच की हा चॅनल तुम्ही जर खरोखर पाहत असाल तर हा चॅनल नुसता ऐकू नका किंवा तुम्ही ऐकून नुसता स्किप करू नका. तुम्हाला जर फायदा होत असेल तर तुम्ही चॅनल ऐकल्यानंतर प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता जाणून घेऊया मेरे डोलना या गाण्याचा पहिला रिदम. अक्षर काय पहिलं? घिटीत धिधीन ताता, घिटीत तघीन ताता, घिटीत तघीन ताता, तघीन ताता, घिटीत तघीन ताता. ही लाईन झाली. घिटीत तघीन ताता, त्याच्यानंतर किटीत तकीन ताता, किटीत तकीन ताता. ही दोन वेळा. ह्या तीन लाईनी कशा येणार? किटीत तकीन ताता, किटीत तकीन ताता. त्याच्यानंतर चाटीवरती पहिला कथक गीतक गीतक धाता, कथक गीतक धाता, कथक गीतक धाता. घिटीत धीटीत घिटीत घिन, घिटीत तघीन ताता, किटीत तकीन ताता, किटीत तकीन ताता, कथक गीतक धाता. कशी येणार लाईन? घिटीत तघीन ताता, किटीत तकीन ताता, किटीत तकीन ताता, कथक गीतक धाता, घिटीत घिटीत गीतक दादा, घिटीत तघीन ताता. सॉरी, घिटीत तघीन ताता, किटीत तकीन ताता, किटीत तकीन ताता, कथक गीतक धाता. आता ही पूर्ण लाईन बघूया. हा झाला मेरे डोलना गाण्याचा रिदम. ह्याची मधली जी तिहाई आहे ती तिहाई नक्कीच तुम्हाला ह्याच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. गरीब लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचणं खूप महत्त्वाचं आहे. ही आमची तळमळ आहे. ज्याला वाजवायची इच्छा आहे आणि त्याला वाजवता येत नसेल किंवा अक्षरं समजत नसतील, त्याच्यामुळं जो गरीब प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये गाण्यातली एक तिहाई आणि म्युझिक पीस सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार.